हॅलो स्टुडंट, कसे आहात तुम्ही? तर आपण आता मागे कन्सेप्ट बघितल्या होत्या. आता आपण त्या कन्सेप्टवर आधारित वेगवेगळे प्रश्न बघूया. तर पहिलं चॅप्टरमध्ये तुमचा ही क्वेश्चन जो आलेला आहे 1.1 मध्ये, तर हा एक क्वेश्चन आलेला आहे. तर आता याच्यामध्ये बघा, तर याच्यामध्ये जर आपण याचे स्थान बघितलं तर कोणते कोणते स्थान आहे? एकक, दशक, शतक, हजार, दशहजार आणि नंतर आहे लाख. म्हणजे हेच जर आपण इंग्लिशमध्ये बघितलं तर वन्स, टेन्स, 100, 1000, 10,000 अँड लॅक. मग याच्यामध्ये जर आता जर वाचायची झाली तर 7,53,357. तर हा तर पर्याय नाहीये. मग वेगवेगळे पर्याय आधी आपण वाचूया. तर पहिला पर्याय आहे 753,357. नाही, हा असू शकत नाही. नंतर आहे 753,357. 753,357 नाही, 753,357. म्हणजे हा पर्याय बघा, 753,000 याचं स्थान कोणतं आहे? हजार. 753,357 म्हणून सी हा पर्याय करेक्ट आहे. आता पुढचं उदाहरण बघा. 1, 4, 6 आणि 8 आणि 9 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून त्यापासून बनलेली सर्वात मोठी 5 अंकी संख्या. किती अंकी संख्या बनवायची आहे? 5 अंकी संख्या तुम्हाला बनवायची आहे. तर 5 अंकी संख्या बनवताना तुम्हाला आधी डिजिट बघा किती आहे. 1 म्हणजे अंक 1, 2, 3, 4, 5. किती डिजिट आहे अंक? 5 डिजिट आहे. ओके, म्हणजे आणि आपल्याला 5च अंकी बनवायची आहे. पण कोणती बनवायची आहे? तर सर्वात मोठी. तर मोठी बनवताना सगळ्यात मोठं डिजिट म्हणजे अंक कोणता आहे? 9. नंतर आहे 8, नंतर 6, नंतर 4, नंतर 1. आपण जर कॉमा केला तर एकक, दशक, शतक आणि कॉमा म्हणजे 98,641. कोणती संख्या झाली? 98,641. हेच जर आपण इंग्लिशमध्ये बघितलं तर बघा बरं, याच्यामध्ये हाऊ मेनी डिजिट्स देअर आर? देअर आर 5 डिजिट्स. ओके, अँड 9 डिजिट इज बिगर. दॅट्स वाय आफ्टर दॅट 8 डिजिट, आफ्टर दॅट 6, 4, 1 वी हॅव टू मेक द बिगर नंबर. ओके, 5 डिजिट बिगर नंबर. क्या बनाना है? हमें बिगर नंबर बनाना है. तो कैसे बनाएंगे? 98,641. तिसरं गणित बघा स्टुडंट, आपल्याला काय करायचंय? किमान 6 अंकी संख्या आणि कमाल 4 अंकी संख्या याच्यातील फरक बघायचा आहे. किमान म्हणजे लहान. ओके, किमान 6 अंकी संख्या आणि कमाल 4 अंकी संख्या. आता तुम्हाला माहिती आहे स्टुडंट, किमान जर आपल्याला 6 अंकी संख्या बनवायची असेल तर आपल्याला 5 झिरो घ्यावे लागतात. ओके, आणि नंतर 1 म्हणजे किती झाली ती? 1,00,000. किमान 6 अंकी संख्या कोणती? 1,00,000. आणि 4 अंकी मोठी आपल्याला काय करायची आहे? कमाल. कमाल म्हणजे काय? मोठी. मग आता मोठी संख्या बनवताना आपण काय करतो? 999 घेतो, 99 घेतो. किती वेळा घेतो ते? 4 अंकी बनवायचे म्हणून 4 वेळा. ओके, आता याच्या आपल्याला काय काढायचं आहे? फरक काढायचा आहे. काढा बरं फरक. मायनस करा मायनस. 0 मधून 9 जात नाही म्हणून 10 मधून 9 गेले. किती उरला? 1. याने ऍक्च्युअल याच्याकडे काही नव्हतं म्हणून याने याच्याकडून घेतलं, याने याच्याकडून आणि याने याला दिलं म्हणून इथे झाले 9. वजाबाकी येते ना तुम्हाला, आणि सगळ्यात इथे 0. 9 मधून 9 गेले 0, 9 मधून 9 गेले 0, 9 मधून 9 गेले 0 आणि 9 ॲज इट इज. हेच जर आपण बघा आता. नाव सी स्टुडंट्स, what is the smallest number? 6 digit. There is 1,00,000. We add 5 times 0 and 1. After that 4 digit biggest number, it is 999. Mean 9,999.
Okay, now we have to find out the difference. What we do here, we take one, one borrow. Okay, means we borrow one from this number, but there is 0, that's why this 0 take from here, from here, from here, and at last here, and 1 due to this number, that's why we write here 9. Okay, 10 minus 9, 1. And first of all, write down 9 here, 9 here, 9 here, 9 here, and at last 1 minus 1 equal to 0. 10 minus 9, 1. 9 minus 9, 0. 9 minus 9, 0. 9 minus 9, 0. And 9 as it is. Means 90,001. Okay, that's why what is the option? The option is C. Understood, students? Do you solve the example or not? Now we turn to the next example.